आर्या बोल काय झालं? आपल्याला काय ते निर्णय आता घ्यावे लागतील गोपाळजी. कसला निर्णय? म्हणजे आपल्या बाळाचा. आर्या हे बघ, असं गडबडीमध्ये निर्णय घेऊन उपयोगाचा नाही. थोडासा वेळ घ्यावा लागेल. आपण थोडासा वेळ घेऊ, मग शांतपणे विचार करू ना. म्हणजे कशी शांत राहू मी? आपल्याकडे वेळ नाहीये. तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य कळतंय का? आणि प्रेग्नंट कळल्यापासून मला झोप लागत नाही. काय करावं ते सुचत नाही. आणि हे बघ आर्या, असं इमोशनल होऊन काय उपयोग नाही. आपल्याला शांतपणे निर्णय घेतला पाहिजे. योग्य वेळ येऊ दे. योग्य वेळ आले की आपण योग्य तो निर्णय घेऊ. म्हणजे काय करायचं? हे बाळ आपण पाडून टाकू. गोपाळजी काय बोलताय तुम्ही? माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा जीव घे असं सांगताय मला? गोपाळजी, अहो, आपल्या प्रेमाची निशाणी आहे ना हे बाळ. माझ्या आयुष्याला खूप सुंदर अर्थ प्राप्त होणार आहे यानंतर. आणि गोपाळजी, अहो, ह्याच्यात बाळाचा काय दोष आहे? त्याचा का जीव घेऊ मी? मला नाही जमणार गोपाळजी. आर्या ऐक ना, तू रडू नकोस, शांत राहा. कोणी आपल्या इथं असं बघितलं ना, उगाच आपल्यावर संशय घेतील. घेऊ देत गोपाळजी, मला नाही फरक पडत आता. पण हे बाळ मी नाही पाडू शकत गोपाळजी. हे आपलं बाळ आहे, मला हवंय गोपाळजी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तू रडू नकोस, शांत राहा शांत राहा. आपण ठेवूयात हे बाळ, वाढवू आपण याला. झालं तुझं समाधान? नाही गोपाळजी, तुम्ही आधी लालिताईंपासून वेगळे व्हा. त्यांना त्यांच्या प्रियकराकडे नेऊन ठेवा. आपण लग्न करू. माझं नाही समाधान होऊ शकत त्याच्याशिवाय. आणि हे सगळं लवकरात लवकर करूया प्लीज. बरं करू, आपण सगळं करू. झालं, तू जा आता इथून. कोणी उगाच बघितलं तर उगाच जा.